मित्रांनो आपण चाललोय, कुठे चाललोय? गिरिवनला चाललोय. गिरिवनला काय माहितीये का? गिरिवनला आम्ही एक 2 नाईट्स स्टे टाईप करणार आहे. फुल फॅमिली चाललोय. पुढे 2 गाड्या निघाल्यात, 3री गाडी पण भेटते. आता आम्ही निघतोय 4थ्या गाडीमध्ये. फुल जाम पॅक्ड आहे. सामान बघा फक्त मागं. मम्मी बघा आमची बड्डे गर्ल, तिचा बड्डे असणार आहे येता 4 ऑक्टोबरला. 49th बड्डे असणार आहे माझ्या मम्मीचा. त्याच्या सेलिब्रेशनसाठीच आम्ही गिरवनला चाललोय. तिकडे काय बंगला टाईप आहे का रिसॉर्ट टाईप आहे? काय बंगलो हा बंगलो टाईपच आहे. वर्षा बंगलो नाव आहे. एक नंबर बंगला आहे. तो तिकडे तुम्हाला जाऊन दाखवतो कसा बंगला आहे. जंगलात आहे. आपण बघूया कसा बंगला आहे कसा नाही आहे. तर आता ड्रायव्हिंग करतो, तुम्हाला तिकडे पोहोचल्यावर दाखवतो कसा विषय आहे. तर मित्रांनो इथं सगळे आता ब्रेक घेत आहे आम्ही. आता किती वाजलेत बघू दे. आता वाजलेत 1:21. 1:30 वाजायला येतोय आणि आता हे लोक काहीतरी चिप्स पुप्स काय स्नॅक्स बिक्स काहीतरी घेत आहेत. मग आता बघूया काय अजून करणार आहे. आता आम्ही पुणे टू गिरवन काहीतरी 1 hourची राईड आहे. 1 hour लागतील पोचायला. मग आता 1ला तर निघालो आहे आम्ही. पहिला गाडी वॉशिंग केली, मग गाडीला वॉश केल्यानंतर आता निघालो आहे. आणि आता प्लॅन असा आहे की मम्मी मागं बसवती इथं, तर आता इकडं अख्खं सामान करून टाकणार आहे. दादाच्या गाडीत ह्या साईडला सामान आहे सगळं. ते सगळं सामान इकडं ट्रान्सफर करणार आणि मम्मीला तिकडं पाठवणार गाडीत. मी आणि बाबाच फक्त या गाडीत असणार. आणि आता काहीतरी मेडिकल आम्ही कुठं गुरुकृपा मेडिकलपाशी आलो आहे. आणि हे लोक सगळे सामान घेत आहेत तिकडं, तुम्हाला दिसतील. मला झूम करू द्या. इफ आय झूम यू कॅन सी इट. आणि आता ते लोक तिकडे आहेत सगळे. बघूया काय होतं काय नाही. तो चलो चलते. तर मित्रांनो 20 मिनिटात पोहोचतोय आम्ही गिरवनला. मला ड्राईव्ह करायला खूप मस्त वाटतं. का बोलू का? कारण की भाई काय नेचर आहे. हा हिरवळ हिरवळ नुसती हिरवळ, ह्याला बोलतात मज्जा. इकडे समोर निसते माउंटनवर माउंटन दिसत आहेत मला. निसर्गरम्य वातावरण. काय आणि आता 20 मिनिटात पोहोचल्यावरती मग पहिल्यात आम्ही जेवू. मग जेवण झाल्यावरती थोडंसं गेम्स बिम्स खेळू, फिरू. पूल पण आहे तिकडं. पूलमध्ये मस्त स्विमिंग करू. आणि आज तर फुल एन्जॉय करणार आहे आज आम्ही. काय करतो बाबू? काय करतो तू? काय करतो? गिरिवनला आलोय. गिरिवनमध्ये आता एंट्री मारतोय चेकपोस्टवरून. मस्त एकदम हिरवगार निसर्गरम्य, जसं भाव बोलतात तसं दिसतं एकदम. बघू आता वरती जाऊन बघू काय काय विषय. मित्रांनो आलोय आपण वर्षाच्या इकडं. माझा गाडी नीट लावून घ्या आतमध्ये. गाडी लावतो आपण इकडं. अख्खा चढ एरिया. इकडं जाऊ का? वरती घ्यायची? नाही वरती नाही, इथंच लागेल. वाव. तर मित्रांनो आम्ही पोचलोय. आता 3 वाजलेत. 3 वाजता पोचलोय आम्ही. उतर तुम्ही, थोडं पुढे गेलो गाडी. उतर तुम्ही. व्हिडिओ ऑन. गाडी लावलेली आहे पार्किंगला. आणि आता आपण जाऊ वरती वर्षा बंगल्याला. वर्षा बंगल्याला आलोय आम्ही. हा तो वर्षा बंगला नाही आहे मुंबईवाला. हा
मुंबईला वर्षा बंगला नाही हा, गिरवण मागून घेतला आम्ही. गिरवण मधला वर्षा बंगला आहे हा. आता सगळ्यांनी इकडे गाड्या लावल्या, भाऊनी तिकडे लावले कारण की चढ एरिया आहे, अख्खी चढ एरिया आहे. डोंगर आहे, चढ एरिया नाही, डोंगर आहे. आमचा नवीन GoPro आहे हा. GoPro नाही, DJI Action 5 Pro. and this is 5 Pro. This is the best camera I'm telling you. आणि आता खाली 6 feet स्विमिंग टँक. मम्मी कसं फोन मध्ये आपण दोघी थांबा. नाही मी आणतो ना. काय येणार आहे का? Look at the swimming pool. वो मी काय बोललो असतो दादा भाऊ, इथपर्यंत चढली असती गाडी. नाही चढणार गाडी, सामान जास्त मारायचं ना, इथपर्यंत तरी चढतो. टर्न मारणार कसं? आपू आणि आणू काय करा ऐकून घ्या. गाडी जर कचकन खाली गेली ना, नाही गाडी लय घाण नाही. लागेल. ऐक ना, मी काय म्हणतो, आपण सामान आणून इथं इथं मधल्या ह्याच्यात होतो, फक्त इथनं वरती येऊ. This is awesome. This is next level. आम्ही खूप छान ठिकाणी आलो आहोत. स्विमिंग पूल. ओय थांब, झूम करू दे. हा समोर तो दिसतोय, तो असं बोलतोय भाऊ की तिकोना गड आहे. भाऊ बोलतोय, मला नाही माहिती. 2 मिनिटं सांगतो. बाबा ना, तो 2 मिनिटात सांगतो असं बोलतोय मला. बघूया खरंच आहे का, असू पण शकतो. डोंट नो बाई, गिरवण आहे. काय भारी आहे. आणि हे 6 feet पूल आहे. तुम्ही हे खरंच विजिट केलं पाहिजे. प्रॉपर्टी खूप तुम्हाला छान आहे. तुम्हाला मी ह्याचा सगळं कॉन्टॅक्ट डिटेल्स सगळं खाली मी स्क्रीनवरती देईल. तुम्हाला सगळं भेटेल. सगळं डिस्क्रिप्शनमध्ये पण तुम्ही चेक करू शकता की कुठून कसं बुक केलं आहे, कुठल्या नंबरवरून बुक केलं आहे. एक नंबर आहे भाई, एक नंबर. आणि इथून थोडं आपण हे इथून पण जाऊ शकतो ह्या साईडने. हा तिकोना आहे तो, भाऊ बोलतोय तो तिकोना आहे, तर तो तिकोनाच आहे. इथं वॉशरूम टाईप केलं आहे, स्टोर हाऊस टाईप. इथून आता मी काढतोय 360 माझा व्ह्यू. माझ्या मागे सगळे तिकडे आहेत, आता मी पण तिकडेच चाललोय. चलो पाहिजे होऊन जाईल. अँड लुक ॲट हर, लुक ॲट हर. हित्तीच होती जी अंडे पकडून चालत होती वरती, हित्तीच होती. अरे याच्यात उडीच मारता येणार नाही आपल्याला. का वरतून मारू तिकडे, वरतून मारू पाय. चलो ना सामान ले. चल ना सामान लेने. ब्रो हाऊसेस. हा तू बघून आली. इट्स रिअली चला 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 गाईस आता वरपर्यंत आलोय आम्ही, पण एक त्यात ट्विस्ट आहे. आता सामान आणायचं वरती. घेऊन जा. दॅट इज अ बिग पेन. दॅट इज अ व्हेरी बिग पेन. चलो याला तर खाली यायचं, सामान घेऊन मग वरती रूम्स पण दाखवतो तुम्हाला कसं आहे काय. ॲडव्हेंचर सुरू झालेला आहे. ती वहिनी तिकडे बघा अजून व्हिडिओ दाखवते. आम्ही इकडून सामान घेऊन चालू पण झालेलो आहे. मी सामान घेऊन वरती चाललो आहे आणि असं वाटतं मला तिकडून घेऊन जातो. मित्रांनो असा बंगला आहे आणि ही बॅग घेऊन आलोय, दमतोय. Look at this. This is awesome. This is awesome. Oh. Wow. Advait. मस्त आहे. इथून पण कुठेतरी इथून पण एक रस्ता आहे वाटतं. बघू कुठला रस्ता आहे. इथून वरती जातं. बॅक साईड आहे घराची आणि आता इथून मी जातो सरळ खाली.
असं वरती आहे, वरती पण जाऊ आपण. आत्ताशी आपण खालचंच चेकआउट केलं, वरती पण जाऊ. आता सामान आणायचं, सामान आणतो सगळं, कारण की ह्या लोकांना सामान आणता येणार नाही. आत्ताच सगळं सामान घेऊन आलो खालून वरती. हे जेवढं इझी वाटतं तेवढं इझी नाही आहे मित्रांनो. आम्ही खूप सामान आणलं आहे आणि हे जे आहे हे खूप स्टिफ आहे, म्हणून गाडी चढवण्याची रिस्क आम्ही घेत नाही. आणि सामान दिसते सगळं सामान आणलं आम्ही आत्ताच. सामान काय सामान आणलं आपण. कसं वाटतंय? मस्त गोड वाटते, गोड वाटतंय. चलो चलो चले चलो ना पावे, चले चलो बार बार हा बोलो यार हा, अपनी जीत हो उनकी हार हा, बार बार हा. दादा ए दादा, काय पण बोलतो का रे? दिवाळीची सफाई करायची असेल तर कॉन्टॅक्ट खाली नंबर देतो, तिकडे कॉन्टॅक्ट करा. हो हाय. हाय, कसं वाटतंय तुम्हाला? यू आर फीलिंग लाईक यू आर कम टू स्वर्ग. म्हणजे डोंगराच्या जवळच आहे ना, त्याच्यामुळे असं वाटतं की एकदम आपण निसर्गाच्या एकदम जवळ गेलो. कुशीत, निसर्गाच्या कुशीत आलोय आपण. बाबांचा फेवरेट डायलॉग मारतो. छत्री पण आणा. पाऊस आता चालू आलाय. पर्पल छत्री. वहिनी, बाबांचा फेवरेट डायलॉग आहे असा, निसर्गरम्य वातावरणात खूप आनंद वाटतो. प्रश्नच नाही, आहेच. बाबा बोलतात मन तृप्त होतो, संतुष्टी वाटते. वा वा वा. तर वरती बघू काय. थर्ड फ्लोर वर जकुझी आहे. मी चाललो बघायला वरती जाऊन बघून आलो. अच्छा, इथं गादी बिदी सगळं आहे, सर्व्हिलन्स रूम टाईप सीडी आहे. अच्छा, इथे एक लॉबी टाईप केलं आहे यांनी, ही अशी लॉबी टाईप आहे. आणि इथं गॅलरी आहे. पाऊस पडल्यामुळे आत्ताच पाऊस पडल्यामुळे ओलसर झालं आहे सगळं. बघू शकता तुम्ही इकडं सगळं ओलसर झालं आहे. पण भाई हाय व्ह्यू आहे, यू कॅन चेक आउट द व्ह्यू. जर असंच पाऊस आला. इथं पण एक काहीतरी रूम टाईप आहे, आय डोंट नो व्हॉट इट इज. ओ रूम नाही, सॉरी, वॉशरूम आहे, रूम नाही. ओ इथं रूम आहे, नाईस, प्लेझंट रूम. विंडोमधून काय मस्त व्ह्यू आहे मित्रांनो. खरं बोलतोय, खूपच अमेझिंग जागा आहे. तर तुम्हाला सगळ्यांमधनं कुणाला पण जमत असेल, यू कॅन कम हिअर, यू कॅन व्हिजिट हिअर. तुमच्या सुट्टीच्या कामात असतील तेव्हा तुम्ही इकडे येऊन व्हिजिट करू शकता. इथं पण रूममध्ये प्रत्येक रूमला एक वॉशरूम दिला. वाव. आता आज 3 ऑक्टोबर आहे. आज खरंच 3 ऑक्टोबर का बघू दे. आज 3 ऑक्टोबर आहे. 4:45 व्हायला आलेत. आणि उद्या मम्मीचा बड्डे आहे, 49th मम्मीचा बड्डे असणार आहे. अँड वी हॅव कम हिअर. इथं स्किपिंग रूट्स पण आहे. वाव. योगा मॅट पण तिकडं. आणि हे बघा, इथं डोंगर आणि हा व्ह्यू. तर जोरात पाऊस पडतो आहे, तुम्हाला कळेल, जास्तच जोरात पडतो आहे. ओली झाली. इथे एक लॉबी आहे. वाव. आणि आता 3rd फ्लोअर चेकआउट करू. 3rd फ्लोअरवर काय बघूया. आपुदी बोलव तिकडं जाकुझी पण आहे वरती. तर विल सी वेर इज अ जाकुझी. भाई म्हणजे ज्यांनी पण हे बनवलं आहे भाई, त्याला खरंच सल्यूट आहे. आणि समोर काय रे भाई, नीट दिसत नाही पण आय थिंक डॅम दिसतोय मला तिकडून. तुम्हाला इकडून दिसणार नाही, पण भाई ज्यांनी पण हे बनवलं आहे, सल्यूट टू द गाय, सल्यूट आय वुड से. हो अच्छा, पूर्ण स्टीम एरिया आहे. हो, आता थोडं पावसाळा आहे असल्यामुळे इकडं थोडं हे आलं आहे, पण हे पण ठीक होऊन जाईल. स्टीम एरिया टाईप आय थिंक सो सिनेरिओ केला आहे.
भाई मला वाटलं लॉक बिक झालो का काय भाई, वाट लागली असते. रूम आहे आणि इथं आहे द जकूझी. एवढा वंडरफुल टब, याला टब पण नाही बोलते, जकूझीच आहे. छोटा आहे मिनी जकूझी टाईप. ॲक्च्युली मिनी टब टाईप वाटते मला. जकूझी माहिती नाही का याला बोलतात का, बट इट इज गुड, वंडरफुल. इट्स ग्राउंड फ्लोअरला चाललं आहे. थर्ड नाही ॲक्च्युली सेकंड फ्लोअर आहे. फर्स्ट फ्लोअर खालचा हा फर्स्ट फ्लोअर आहे लॉबीवाला. आणि मी आता लास्ट फ्लोअरला चाललो. भाई वरती जाकोजी बघून आलो. मी तुला बोलली पहिला. अरे हे बघा, हे बघा, IT मजदूर, IT के. कैसा 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 लग रहा है आपको कि छुट्टी पे आके भी क्या काम करना पड़ रहा है? हाँ, अच्छा लग रहा है. I love my work. You love your work? झूठा दादा, झूठा. Actually we all love our work very much. क्या है, सबको बहुत ही पसंद है. हे बघा निवांत माणूस सुट्टी घेऊन मस्त निवांत. जेवण आहे मित्रांनो, मच्छी कोलंबी. ही आम्ही घरी बनवली आहे. काकीने कोलंबी बनवली आहे, मम्मीने मच्छी बनवली आहे. आणि एक ह्याला बोलतात अस्सल. काय अस्सल आपलं कोकणी जेवण जे आम्ही, हा सोलकडी पण आहे, चपात्या पण आहे, जे भाकरी पण आहे. आम्ही जे दिव्यागारला खाल्लेलं, अरे रे रे, जेवण चांगलं होतं पण तिची चव असते ती नव्हती. कसं वाटते तुला? अमेजिंग. जानता है भाई हम दोनों के अच्छे दिन क्यों नहीं आ रहे? क्यों? क्योंकि हर कुत्ते के दिन आता है, लेकिन हम तो शेर है. आपको क्या कहना है? ये शेर नाही, फोनला रेंज आहे का असं विचारतात. काय म्हणते मम्मी? अरे कुठे मला काय काम म्हणतात का? काय म्हणतात? तुला काय वाटतंय? करते मम्मीला विचार ना, काय म्हणते? कसं वाटतं तुला? मम्मी कसं वाटतंय? खूप छान वाटतं, निवांत. 49 इयर्स झाली. आता 49. मला असं वाटतं की 20 वर्षाचीच आहे मी. ती पोरं कोणाची? हॅपी बर्थडे मम्मी. मित्रांनो सेकंड बर्थडे पण आहे. खालचं मी नाही घेत. सेकंड केक पण आहे. दिस वन इज फॉर अण्णाबा, दिस वन इज मम्मीज बर्थडे. अण्णाबा किती वर्ष झाले तुम्ही? 60. अरे 60 बर्थडे. 60 अण्णाबांचा बर्थडे 60th आणि मम्मीचा 49th बर्थडे. तो चलो. Happy birthday dear Anna Baba. Happy birthday to you. Complete the lyrics. डिस्को में जब ये गाना बजेगा, ऑन द फ्लोर आना पडेगा. दादा जिंकलाय.